Good evening, ma'am. Good evening, ma'am. Hi, good evening. Good evening, ma'am. Good evening, all of you. आवाज येतोय का सर्वांना? गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय? आवाज येतोय का म्हटलं सर्वांना? मॅम आवाज येत नाही. बरं, पहा बरं मॅम आता आवाज येतोय येत का? नाही. आता येतोय का हो पहा? हो स्क्रीन दिसतंय का सर्वांना? हो ओके. बरं, ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला पाठवली होती, ही सोडवली का सर्वांनी? हो किती जणांनी सोडवली? मॅम मी ओके. मॅम मी सोडवली तर माझं पाठवलं किती मार्क्स पडले? कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळाले? मी आन्सर की पण पाठवली होती. प्रांजल किती मार्क मिळाले? प्रांजल? मला 150 PTS 30. 130. अरे वा. मॅम विराज? 74. विराजला किती मार्क्स मिळाले? मॅम मॅम 132. 132. कोमलला? 94. 94. ओके. श्वेता शिंदे? 100. 100. बर, आणखी कोणी कोणी सोडवली? बाकीच्यांना काय अडचण होती? मॅम मी सोडवली. येते आणखी कोणी 50 सोडवली? PTS. यशवर्धनने सोडवली का? स्वराज? ओके. शिवेंद्र राजे प्रश्नपत्रिका सोडवली का? सोडवली. उन्नती? उन्नतीच नाही दिसत मला इथे हो ना. मॅम. मॅम ओके. हा. मॅम मला 125 पडले. 125. मल्हार? मॅम मला 150 पैकी 125. ओके. मल्हारला किती मिळाले? मल्हार? का सोडवलीच नाही? कुणाल? यशवर्धन किती मार्क्स मिळाले? दिया? हर्षित? प्रश्नपत्रिका सोडवली नाही ना? मॅम मला मॅम मला 130. मॅम मला 125 सोडवली. मुग्धाला का? मॅम हा, बोला. व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन मॅम ठेवा मला सर्वांनी. 125 मिळाले. ओके. यशवर्धनला 125. देवराज? श्रेया? तेजस्विनी किती मार्क्स मिळाले? राजनंदिनी? जीवन? शिवेंद्र राजे? मॅम मला 2-4 सोडवायचे राहिले. हा, आता या मॅम मला पद्धतीने 30 तुम्हाला मार्क गुण आहे. मिळणार आहेत. मॅम मला 132. 132 शिवेंद्रला. ओके. त्यानंतर जीवनने नाही सोडवली का? समर्थ? 2-4 प्रश्न राहिलेत मॅम. 2-4 प्रश्न का बरं असे का राहिले? टाइम नव्हता लावला का? वेळ लावून सोडवायची तुम्ही प्रश्न. मॅम मला 134 मार्क्स पडले आणि मला त्यांच्यामधले बरं, आपण काय करूयात आता, या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न, आपले जे प्रश्न सुरू आहेत की नाही, त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न पाहूयात. आज बहुतेक हे प्रश्न हेच जातील. आपला हा घटकच जाईल. यानंतर आपलं नवोदयचं गणित सुरू होणार आहे पुन्हा एकदा. बर, आज या घटकातले प्रश्न आणि उद्या आपण ज्यांची प्रश्नपत्रिका राहिली त्यांनी उद्या कंप्लीट करायची. उद्याच्या क्लासच्या पूर्वी आन्सर की पण आहे, प्रश्नपत्रिका पण आहे. सतत मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही त्याचे प्रिंट काढून आणा, वेळ लावा आणि प्रश्नपत्रिका सोडवा. सतत सतत मोबाईलमध्ये झूम करून पाहण्यापेक्षा एकदा का प्रिंट आणली की ते तुमच्याकडे राहील, पण व्यवस्थित प्रश्नही समजून घेता येतात. बर, आपण समसंबंध हा आकृती आणि पहिल्यांदा संख्या घ्या ना. ओके, संख्या घ्यायच्या अगोदर. बरं, चालेल. आकृत्यांमध्ये कमी प्रश्न असतील मला वाटतं. काय घ्यायचंय का आकृत्यांमध्ये?
मॅम आपले शब्द पूर्ण झाले नाहीत. शब्दांमध्ये तुम्हाला म्हटलं होतं जे काही कठीण वाटत असेल ते विचारा. वाटतंय का काही कठीण? तुम्हाला स्पष्टीकरण पण असतात आणि जे काही वेगळे असतात ना तर त्याच्यासाठी तुम्हाला आणखी वेगवेगळ्या पीडीएफ देणार आहे मी होमवर्कसाठी. आता या प्रश्नांचं होतं काय की शब्द वगैरे तुम्हाला त्यामध्ये स्पष्टीकरण असतात पाठीमागे उत्तरामध्ये. आता इतर माझ्याकडून समजून घेण्याची मॅम डायरेक्ट प्रश्न या संख्यांचे. नाही. तर तो शब्दांसाठी तुम्हाला तिथे स्पष्टीकरण असतात पण संख्यांची स्पष्टीकरण हे स्पष्टीकरण देऊन सुद्धा बऱ्याच वेळा कळत नाही म्हणून संख्या आकृत्या ह्या महत्वाच्या राहतात. शब्दांसाठी जरी तो प्रश्न अवघड वाटला तरी पूर्णपणे स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे. बरं मग संख्या घ्यायच्या का? हो ओके चालेल हो मग. मॅम. बरं पाहूयात आपण संख्यांमध्ये. दिसत नाहीये. हो संख्यांमध्ये मॅम समजला म्हणजे प्रत्येकाची मॅम पद्धत मला वेगळी स्क्रीन असते. दिसत काय नाहीये. झालं? काय म्हणाला? मला दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे. बाकीच्यांना दिसते का? हो हो. दिसते ना? हो. बर हो. बघा, 17वा प्रश्न कळाला नाही. कोणत्या याच्यामधला संख्यांमधला का आकृत्या? आकृत्या. आकृत्या बरं घ्यायच्यात आकृत्या. अगोदर संख्या पाहतोय आपण. आकृत्यांच्या नंतर पाहूयात. डिमांड आहे तुमची संख्या घ्या अगोदर म्हणून संख्या चालल्यात अगोदर. दोन पदांमध्ये अनेक प्रकारचे संबंध असू शकतात. उदाहरणार्थ दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असणे. इथे स्पेशल अशी ट्रिक नसते म्हणजे काहीही असू शकतं. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्याशी कोणत्याही प्रकारचा असू शकतो. त्याच प्रकारचा संबंध तुम्हाला तिसऱ्याचा चौथ्याशी जुळवावा लागतो. पहिल्या पदापेक्षा दुसरे पद एखाद्या विशिष्ट संख्येने लहान वा मोठे असते. मग या आपल्यासाठी एक प्रकारच्या उपयुक्त टिपा आहेत. आपण या प्रकारे तो संबंध शोधायचा आहे. दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन असू शकतो. दुसरे पद पहिल्या पदाच्या निम्मे किंवा 1/3 म्हणजे 3 भागांपैकी एकही असू शकतं. कधी 1/4 असू शकतं. काही असू शकतं. दुसऱ्या पदात जे पहिल्या पदाच्या निम्मे किंवा 1/3 आहे एखाद दुसऱ्या संख्येने वाढ असणे वगैरे काही येतं. वाढ येते, कधी गुणाकार येतो, कधी भागाकार येतो, कधी बेरीज येते किंवा अंशछेदाची बेरजेचा संबंध असतो किंवा फरकाचा संबंध असतो. काहीही येऊ शकतं यामध्ये. अशा तऱ्हेने प्रश्नातील संख्यांचा एकमेकांशी असणारा संबंध नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे ठरवण्यासाठी तिसरे पद व दिलेली पर्यायी उत्तरे यामधील संबंध विचारात घ्यावा लागतो. अशा प्रश्नांमध्ये होतं काय की जरी स्पष्टीकरण असलं तरी प्रत्येक मुलं काही स्पष्टीकरण पाहत नाही. मग अशा प्रश्नांचा आपल्याला इथे सराव करून घेणं किंवा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं. त्याचबरोबर प्रत्येकाच्या ट्रिक्स वेगळ्या असतात. प्रत्येकाची सोडवण्याची पद्धत वेगळी असते. एकमेकांच्या पद्धती आपल्याला समजून येतात. जसे की आकृती आणि संख्या याच्यामध्ये विशिष्ट अशा काही खूप साऱ्या ट्रिक्स नसतात. पण संख्येमध्ये मात्र हे महत्वाचं आहे. संख्यांवरती थोडासा भर असतो जास्तीचा. संख्या थोड्याशा कठीण स्वरूपामध्ये येऊ शकतात. जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतात तेव्हाच संख्येवरचे प्रश्न व्यवस्थित सोडवता येतात. उपयुक्त टिपा पहा. हा संबंध सोडवण्यासाठी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या सम विषम मूळ संयुक्त संख्या मॅम तुमचा आवाज तुमचा आवाज आईचा आवाज येतोय. काय होतंय? हो मॅम. अडकत येतोय. बर एक मिनिट हा. आवाज अडकतोय. काय झालंय मोबाईलचं मॅम नेट तुमचा आवाज अडकतोय. अडकतोय. बरं आता मी दुसरं नेट यूज करते. त्यानंतर मला सांगा. आज माझ्याकडे थोडा नेट प्रॉब्लेम होता म्हणून मला मोबाईलचं नेट जोडावं लागलं. आता पहा आता क्लिअर येत असेल. आता नेटवर्क आहे सध्या. आता येतोय. ओके बरं 1 ते हो मॅम. 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग घन पाठ असावे लागतात. 2 किंवा अधिक संख्या एकमेकांशी असलेला गणिती संबंध ओळखता आला पाहिजे. म्हणजे गणिताच्या बाबतीत जे आपण गणितामध्ये शिकलो ते सगळं संबंध इथे आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये यूज मॅम करावा सगळ्यांचे माईक बंद करा. की यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, सामाजिक शास्त्र या सर्वांचाच अभ्यास हा समसंबंध या प्रकरणामध्ये येतो.
मराठी व्याकरणाचा कधी फायदा होतो, कधी सामाजिक शास्त्रांचा होतो, कधी अवांतर वाचनाचा होतो. काहीही म्हणजे कुठल्याही प्रकारची अनौपचारिक सुद्धा माहिती आपल्याला औपचारिक बरोबर घ्यावी लागते. बर, आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. नमुना प्रश्न आहेत, नमुना प्रश्नांची स्पष्टीकरण इथेच आहेत, तर तुम्ही व्यवस्थित सोडून हे व्यवस्थित पाहून घ्या. बऱ्याच वेळा नमुना प्रश्न सुद्धा समजत नाही, जर असे काही डाऊट्स असतील तर तेव्हा सुद्धा तुम्ही विचारत जा. बर, आपण जाऊयात आता प्रश्नांकडे. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी जसा आहे त्या प्रकारचा संबंध आपल्याला तिसऱ्याचा चौथ्याशी म्हणजेच उत्तराशी इथे जुळवायचा आहे. पहा, पहिला 26चा संबंध हा 39शी आहे, तर 40चा संबंध कशाशी असेल? इथे ज्यांना ज्यांना जमतं त्यांनी प्रश्नाची उत्तरं द्या. हे प्रकरण काही तुमच्यासाठी खूप नवीन नाही. हे आता दुसरी, तिसरी, चौथी म्हणजे मागच्या 3 वर्ष तुम्ही हे सोडवत आला आहात स्पर्धा परीक्षेसाठी. हे प्रकरण हमखास असतं. ओके, 125 उत्तर आहे असं म्हणणं आहे. 125 कसलं, मागचं एक आत्ताच आहे. इथे तर मला पर्याय दिसत नाही, पण तो काय होतंय, हा इथे 1चं 2. मला कधी कधी मागच्याच चॅट बॉक्स पूर्ण दिसतो. हा, आता आलं का? 50 म्हणणं आहे, पर्याय 2, कोणाचं 4. बर, काय करावं लागेल आपल्याला? 26च्या जर अर्धे केले तर काय करावं लागेल? 26च्या अर्धे 13 आणि 13 त्रिक 39 असं होऊ शकतं. त्यानंतर 20च्या अर्धे 20, मग 20 त्रिक 60 म्हणजे पर्याय आपल्याला 4 घ्यावा लागेल. काय केलं पहा, 26ला भाग द्यायचा आहे 2ने. हा पेन काय व्यवस्थित चालत नाही, आपण हा घेऊयात. 26ला भाग द्या 2ने, अंश मध्ये लिहिलं तरी चालतं. आणि आलेल्या उत्तराची तिप्पट करायची. 26च्या अर्धे 2ने भाग देणं म्हणजे अर्धे करणं. पहा, 13 त्रिक 39 होतो. तशाच प्रकारे जर 40च्या अर्धे केले म्हणजे 2ने भाग दिला आणि जर 3ने गुणलं तर 20 त्रिक 60 अशी संख्या मिळून जाते. प्रश्न सर्वांना समजलाय का? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्येच उत्तर द्यायचंय. माईक सर्वांचे लगेच ऑन होणार नाहीये. सर्वांना प्रश्न समजला? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं. ओके, वृंदाचं आलं यस. यशवर्धन, दियाला नाही समजलं. बर, चला, सर्वांचं यस आणि हो आलेलं आहे. दिया, पुन्हा एकदा लक्ष द्या. काय केलं, हा जो 26 आहे, 26च्या अर्धे किती होतात? अर्ध करणं, कोणत्याही संख्येला निम्म करणं म्हणजे त्या संख्येला 2ने भाग देणं असतं. 26च्या अर्धे 13 होतात आणि या 13ला जर आपण 3ने गुणलं तर 39 उत्तर मिळतं. अगदी त्याच प्रकारे 20च्या सुद्धा अर्धे करून घ्यायचे, 40चे सुद्धा अर्धे करायचे. 40च्या अर्धे 20 होतात आणि 20ची तिप्पट करायची. म्हणजे जसा इकडे संबंध जोडला त्याच प्रकारे इकडे सुद्धा संबंध जोडायचा आहे. अतिशय सोप्या प्रकारचा हा प्रश्न होता. 60 असं हे उत्तर मिळालं. आता पाहूयात दुसरा प्रश्न. 241चा संबंध हा 4124शी आहे, तर 372चा संबंध कशाशी असेल? चला, आलं उत्तर. पर्याय 1 म्हणणं आहे. बरं, आता थोडासा युनिक आहे प्रश्न, पण तरी सुद्धा आपण पाहूयात. युनिक आहे पण कठीण म्हणायला कठीण नाही, वेगळ्या प्रकारचा आहे. पहा कसा आहे, तर याचा संबंध थोडासा वेगळ्या प्रकारे लावला. जसं की 241 आहेत, याच्याशी संबंध जोडणारी संख्या 4124. मग तशीच आपल्याला संख्या हवी आहे 372ला जोडीदार, ही इथे येणार आहे. बर, पाहता, जर या 2ला जर 4ने गुणलं म्हणजे पहिल्या संख्येला काय केलं, 2ला 2 गुणिले 3 हे 2 गुणिले 2 हे असे 4 मिळाले या प्रकारे. त्यानंतर 4ने 3ला गुणलं की 12 मिळतात.
म्हणजेच 4 गुणिले 3 असे हे 12 मिळाले पुढचे. आणि या जर 1ने जर 4ला गुणलं तर 1 गुणिले 4 हे 4 मिळतात. म्हणजे पहा, याच संख्या घेतल्यात, एकदा 2ने गुणलं, एकदा 3ने गुणलं आणि एकदा 4ने गुणलं. मग अशाच प्रकारे याच संख्यांनी आपल्याला इथे गुणायचंय. म्हणजे 3, 7 आणि 2. अगोदर कोणी गुणलं होतं? 2ने, म्हणून इकडे 2ने गुणावं लागेल. 7ला आपल्याला इकडे 4ने गुणावं लागेल. सॉरी, 7ला आपल्याला 3ने गुणावं लागेल इथे, कारण 3ने गुणलं होतं, एकदा 2ने एकदा 3ने, तिथे 3ने गुणावं लागेल. आणि त्यानंतर मात्र इकडे आपल्याला एक 4 एक 4 झाला होता, म्हणजे 1 आणि 4चा गुणाकार 4, म्हणजे इकडे सुद्धा आपल्याला 4ने गुणावं लागेल. म्हणजे याच प्रकारे या संख्या आहेत का ते आपण चेक करूयात. पहा, असा पर्याय मिळतोय का आपण अगोदर पाहूया. 3 दुने 6, 7 त्रिक 21 आणि 2 चोक 8. इकडे जसा आपण संबंध काढला होता त्या प्रकारे. म्हणजे 6, 21 आणि 8 पहिल्याच क्रमांकामध्ये असा पर्याय आहे. 6, 21 आणि 8 पर्याय क्रमांक 1. सर्वांना प्रश्न समजला का? बोला, दिया, काय म्हणणं आहे दियाचं? पृथ्वीराज करचे, बोला. मॅडम असं कसं येईल उत्तर? असं असं संबंध नाही निघू शकत. कसंही असतो, इथे ट्रिक नाही आहेत सेपरेट अशा. क्रम ओळखणे, समसंबंध याच्यामध्ये तुम्हाला काहीही येऊ शकतं. मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं होतं की कसंही, पण इथे एवढं एक येतं की जसा संबंध तुम्ही या दोघांमध्ये जोडला त्याच प्रकारचा संबंध तुम्हाला पुढच्या दोघांमध्ये जोडायचा आहे. आलं लक्षात तुम्हाला? मग ते बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, काहीही असेल, कशाही प्रकारचा संबंध येऊ शकतो. समजलं तुम्हाला? काही असेल, वर्ग, घन, चढता उतरता क्रम, काही पण असतं, काही पण. फक्त एवढंच त्याला मर्यादा आहेत की जशा दोघांमध्ये संबंध आहेत तसाच पुढच्या दोघांमध्ये संबंध आला पाहिजे. पण आता इथे जसा संबंध लावलाय तसाच पुढच्या दोघांमध्ये संबंध लावला तर ती संख्या मिळाली का? पहा बरं, मिळाली का? मग ही त्याच प्रकारची संख्या. हो ओके. बरं, मला प्रश्न समजला का? हो 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 जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. 25. आणि मला वाटतं आपण यातले जेवढे आज शक्य होतील तेवढे, आणि उद्या मात्र फक्त कठीण वाटणारे प्रश्न विचारा. आज शक्य होतील तेवढे घेऊयात. पर्याय क्रमांक 4 येतो. हो, चला, कसं आलं? मला होईच नाही तर सर्वांचं येऊ द्या. गुणुले 4 करायचं. हा. मॅम गुणिले 4 करायचं. बरं, 4 जर गुणाकार केलेत तर 25 चोक 100 होतो, पण 53 चोक हा होतोय का? आता जर 53 गुणिले 4 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 212. मग 212 आपल्या पर्यायामध्ये नाही येत 53 चोक केला तर. तसा नाही, असा पर्यायच नाही. 212 हवा होता, नाहीये मग तसा. काय करायचं होतं? या दोघांचा गुणाकार, 2 पंचे 10, या 5 आणि 2चा गुणाकार, आणि जो काही गुणाकार येईल त्याचा वर्ग इथे पुढे असतो. म्हणजे 2 गुणिले 5 चा वर्ग आपल्याला इथे लिहावा लागेल. म्हणजे कोण झाला? 10चा वर्ग बरोबर 100 असा मिळाला. मग तसाच आपल्याला 5 गुणिले 3 करावा लागेल. 5 गुणिले 3 केलं तर मग 15 होतो. 15चा वर्ग हा झाला 225. सोपा होता हा प्रश्न. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. 2715 चा संबंध आहे 1806 सोबत, तर 5286 चा संबंध कोणाशी असेल? चारचं 2 म्हणणं आहे. बरं, चला आता आपण थोडस नीट निरीक्षण करूयात.
इकडे 2, इकडे 1 म्हणजे कमी झालेलं, इकडे 7, इकडे 8 म्हणजे 1 ने वाढलेला आहे, इकडे 1, इकडे 0 म्हणजे 1 ने कमी झालेला आहे, इकडे 5, इकडे 6 म्हणजे इकडे वाढलेला आहे. एकदा कमी एकदा जास्त, कमी जास्त कमी जास्त असं केलेलं आहे. म्हणजे जसं की इथं 2 आणि 1 चा 2 मधून 1 कमी केले, आपल्याला किती मिळाले 1. पुन्हा आता या 7, 2, 7, 1, 5 हे अंक मी असेच उभे मांडलेत पहा. बरं, यामध्ये एकदा प्लस केला, एकदा मायनस केला, पुन्हा एकदा प्लस एकदा मायनस, या प्रकारे जर आपण केलं तर काय मिळेल पहा. 2 मधून 1 कमी केला, 1 मिळाला, 7 मध्ये 1 मिळवला, 8 झाले. 1 मधून 1 कमी केला, हा 0 झाला. 5 मध्ये 1 मिळवला, हा 6 झाला. म्हणजे हा 1806 आपल्याला या प्रकारे मिळाला. इथे जसा आहे तशाच प्रकारचा संबंध आपल्याला पुढच्याशी जोडायचा आहे. म्हणजे आपण पुढच्या ज्या संख्या आहेत त्या लिहून घेऊयात. पहा, 5, 2, 8 आणि 6. मग एकदा मायनस होताना अगोदर इकडे मायनस, इकडे प्लस, पुन्हा मायनस, पुन्हा प्लस, असं जर केलं तर काय उत्तर मिळतं आणि तसा पर्याय आपल्याकडे आहे का हे चेक करूयात. 5 मधून 1 कमी केले, 4 झाले. हा 3 होईल, 7 होईल आणि हा 7 होईल. 43, 77. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला अपेक्षित उत्तर मिळालं. पहा, सेम आहे का चेक करा. तेच अंक आहेत का? व्हेरी गुड. प्रश्न समजलाय सर्वांना? येस ऑर नो? चॅट बॉक्सचा पर्याय आहे सर्वांकडे. ओके, चला. मुग्धाचं तर आलं हो, विराजचं आलं. ओके, सर्वांचं यस आणि हो येत आहे, काही अडचण नाही. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नांकडे. तुम्ही जरी स्पष्टीकरण असली तुमच्याकडे किंवा माहीत असली तरी जास्तीत जास्त हे प्रश्न सोडवा. आणि जिकडे स्पष्टीकरण नसतात म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा इतर काही परीक्षांमध्ये, आता सर्वच फक्त तुमच्या 5वी स्कॉलरशिप मध्ये मला स्पष्टीकरण दिसतात, इतर पुस्तकांमध्ये स्पष्टीकरण नसतात. असे स्पष्टीकरण नसलेले पुस्तकं घ्या, त्यामधले प्रश्न पहा. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं सोडवणं होईल तेवढं सोडवा. स्पष्टीकरणाच्या आधारावरती राहू नका. तुम्हाला परीक्षेमध्ये स्पष्टीकरणच असतील असं नाही. इथे तुम्हाला स्पष्टीकरणामुळे सोपं वाटतं, काहीच गरज वाटत नाही, किती सोपं असतं असं वाटायला लागतं, पण तसं करू नका. जास्तीत जास्त नवनवीन प्रश्न पहा. काठिण्य पातळी आता दरवर्षी वाढतीये. बरं, 5वा प्रश्न पाहूयात. 26 ला 53 आहे तर 18 ला किती? 26 चा संबंध 18शी तर सॉरी 26 चा संबंध 53शी तर 18 चा संबंध कोणाशी? व्हेरी गुड. पहा, मुग्धाने तर अगदी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणणं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, अगदी पाहता क्षणी समजण्यासारखा. 26च्या जर दुप्पट केला तर तो होतो 52. 26 गुणिले 2 52. या 52 मध्ये जर 1 मिळवला तर हा आपल्याला 53 मिळतो. तसाच 18च्या दुप्पट करा, 18च्या दुप्पट होतो 36. 36 मध्ये 1 मिळवला, हा झाला 37. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. 7चा संबंध 42शी आहे तर 4चा संबंध कोणाशी असेल? चला, उत्तर मिळालं. व्हेरी गुड. शिवेंद्रराजे, विराज, प्रांजल, दिया यांची उत्तरे मिळतात. यशवर्धन, आराध्या, ओके, तेजस्विनी, ईश्वरी, राजनंदिनी उत्तरं मिळतात. बर, त्यांचं पर्याय क्रमांकावर आहे 3, कोणाचं 4. आता इथे आपण पाहूयात नेमका 3 बरोबर का 4 बरोबर. 7च्या अगोदरची लगतची संख्या घ्यायची. 7च्या अगोदरची संख्या ही 6 आहे, 7 पेक्षा 1 ने कमी असणारी. या दोघांचा जर गुणाकार केला तर तो 42 येतो. तशाच प्रकारे 4 पेक्षा
एकने लहान संख्या म्हणजे 4ची लगतची आणि मागील ही संख्या आहे 3, तर 4 त्रिक 12 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बोला विराज. मॅम मी दुसऱ्या प्रकारे काढलं. कसं काढलं? मी 7चा वर्ग घेतला वजा 7 हो, 42. 7च्या वर्गामधून तीच संख्या वजा केली. बर, जमेल तसं पण. आणि इथे 4चा वर्ग 16, 16 वजा 4 तर ते पण 12 मिळतात. अगदी बरोबर, त्याही प्रकारे चालेल. घ्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7 नंबरचा प्रश्न पाहूया. 48चा संबंध 26शी आहे, तर 72चा संबंध कोणाशी असेल? चला येऊ द्या उत्तर. व्हेरी गुड श्रेयाने तर अगदी व्यवस्थित स्पष्टीकरण लिहिलेलं आहे. व्हेरी गुड श्रेया, श्वेता, शिवेंद्र राजे, व्हेरी गुड. 48चे अर्धे करायचे आणि त्यामध्ये 2 मिळवायचे. तसंच 72चे अर्धे अधिक 2 करायचे. 48चे अर्धे अर्धे करणं म्हणजे 2 ने भाग देणं. 48 भागिले 2 किती होतात? बे दुने 4 आणि बे चोक 8, यामध्ये 2 मिळवले, हे झाले 26. अगदी त्याच प्रकारे 72चे अर्धे केले म्हणजे 2 ने भाग दिला, तर ते होतात 36. 36 अधिक 2 हे झाले 38. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, आता मला सांगा, प्रश्न सोपे आहेत, कंटिन्यू करायचे आहेत का फक्त कठीण वाटणारे घ्यायचे? कंटिन्यू कठीण वाटणारे कठीण वाटणारे कंटिन्यू करा मॅम. कठीण वाटणारे की कठीण वाटणारे घ्या, पण बाकीच्या आहे की कंटिन्यू करा. कठीण वाटणारे दिया, आपण काय करूया, ऐक दिया, दोघांची मॅम कंटिन्यू करा. बाकीच्यांची मॅम कंटिन्यू करा. मॅम अजून किती प्रश्न आहेत? कठीण नका घेऊ, मॅम अजून कंटिन्यू किती करा. प्रश्न राहिलाय? पर्यंत आज मॅम कंटिन्यू करा. कंटिन्यू. मॅम कंटिन्यू करा. आज काय करूयात, आज जेवढे प्रश्न आपल्याला कंटिन्यू करणे होतात तेवढे करूयात, आणि उद्या मात्र फक्त कठीण गेलेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न होतील. त्यानंतर आपल्याला नवोदय सुरू करायचं आहे. एकदा का नवोदय सुरू झालं की 2-3 प्रकरणं नवोदयचेच होतील. जास्तीत जास्त आपला सध्या तरी भर हे जास्त गणित आणि बुद्धिमत्तेवरती असणार आहे. हे सोपे विषय असतात मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, ते नंतर पण आपण कमी वेळेमध्ये कव्हर करू शकतो. यांना जास्त वेळ पुन्हा देता येणार नाही, म्हणून आपल्याला हे आता जास्तीत जास्त घ्यायचंय. दिवाळी सुट्टीमध्ये सुद्धा जर मला वेळ तुम्हाला मिळत असेल देण्यासाठी, तर तिथे मी तुम्हाला 2-2 लिंक घेणार आहे रोज. बरं, पाहूयात आपण. 59चा संबंध 15शी आहे, तर 19चा संबंध कोणाशी असेल? येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. ओके, 8चं 3 म्हणणं आहे. 38 इज करेक्ट आन्सर. ओके, 38 बरोबर म्हणणं आहे पृथ्वीराजचं. 8चं 3 सर्वांचं येत आहे. चला आता आपण पाहूया काय केलं. पहा, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली, म्हणजेच एकक मधून दशक वजा केला, युनिट मायनस टेन्स, आणि जो काही फरक असेल त्या फरकाचा वर्ग करून 1 वजा केलेला आहे. हा म्हणजे या दोघांमध्ये 9 वजा 5 हा 4 होतो. 4चा वर्ग बरोबर 16, 16 वजा 1 हे होतात 15.
याच प्रकारे 19 ला पण तसंच 9 मधून 1 ला कमी केलं. 8चा वर्ग हा 64 आहे. 64 मधून 1 वजा करायचे तर हे होणार आहे तर 63. पर्याय क्रमांक 1 मिळेल. 63. 10 नंबर पाहता. दियाचं काय म्हणणं आहे दिया आणि प्रांजल? मॅम किती प्रश्न आहेत? मॅम 8 क्वेश्चन नाही घेतला. कोणता ग? 8 नंबरचा राहिलाय का? 8 हो. अरे हा हा नाही, माझ्याकडून जास्तीच मॅम स्क्रोल कर. किती क्वेश्चन आहेत? हो 1 मिनिट आपण मॅम पाहूया. किती क्वेश्चन आहेत? पाहते 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 मी. 40 आहेत. 40. मग मॅम फक्त 8. कठीण वाटणारे घेऊया ना, कारण आपला वेळ पण असतो आणि प्रश्न पण होतात. हो ना पण आता हे बाकीच्यांना समजायला हवं ना दिया. तुम्हाला काय कठीण वाटतंय रे असं? तुम्हाला काय नको वाटतात कठीण प्रश्नच फक्त सलग घ्यायचे? सोपे प्रश्न पण असतात यामध्ये खूप. आणि काय करता तुम्ही बाकी लोक? बरेच जण तुमच्यापैकी बरेच जण खूप आळशी आहेत, काहीच करत नाही. मॅम तर प्रश्न द्या. चालेल का सर्वांना कठीण घेतलं तर? अजून सोडवले नाही. आणि ते सोडवले नाही घेऊयात या. आम्ही शोधूया ना पण. आणखी सोडवले नाही म्हणून आजच्या दिवस घेऊयात. उद्या मात्र फक्त कठीण होणार आहेत. उद्या आपण फक्त कठीण घेऊयात. बरं. चालेल पहा आता. 8वा प्रश्न पहा, तो विसरला होता आपल्याकडे तर जास्तीचं स्क्रोल झाल्यामुळं आता पाहूयात. 5चा संबंध हा 7शी आहे. दुसरे काय झालं? मॅम दुसरे उत्तर आहे. मॅडम फक्त 2 प्लस करायचे आहेत, पर्याय 3. हो. बर इथे 5चा झाला 7 तर मग इथे 12. 12चा कोण होईल तो? 14 अधिक 2 केला म्हणजे क्रमांक कुठला येईल? काय? पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक 3 फक्त +2 करायचा होता. काय म्हणणं आहे प्रांजलचं? हा प्रश्न क्रमांक 10 पाहता. 44 ला 21 तर 60 ला किती? 44चा संबंध हा 21शी आहे. मॅम अजून किती वेळ राहिला आहे? सोडवता येतो. ऑप्शन नंबर 1. मॅम अजून किती वेळ राहिला आहे? -1. ते होतात 22 काय केला की 21. हो बरोबर आहे. इथे म्हणून 29 उत्तर आहे. मॅम पर्याय 1. बरोबर पर्याय एक. हो पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 41चा संबंध 55 सोबत तर 28चा संबंध कोणाशी असेल? त्याला आला प्रश्न. पर्याय क्रमांक 2 110 म्हणणं आहे. बरं पाहता आपण पाहूयात कसा आला आहे. आहे तसाच हा 41 अगोदर घेतला. हा यामध्ये पुन्हा एकदा 41ची बदली केली. 41ची बदली म्हणजे युनिटचा टेन्स आणि टेन्सचा युनिट केला तर तो किती होतो? 1 अगोदर घ्यायचा नंतर 4 घ्यायचा म्हणजे त्या बदलीला म्हणजे 41चा झाला 14 आणि यांची बेरीज केली 4 आणि 1 5 झाला पुन्हा 4 आणि 1 5 अशा प्रकारे हा 55 मिळाला. तशाच प्रकारे 28 मध्ये पण अंकांची बदली करायची फक्त म्हणजे हा झाला 82. मग 82 आणि 28 यांची बेरीज जर केली तर ती होते 110. पर्याय क्रमांक 2. माइक ऑन आहे दिया. मॅम आम्ही कसं घेतलं? 4 अधिक 1 5
आणि ते 5 मग एकक स्थानी, मग 28 मध्ये 2 अधिक 8 केले की 10, मग 10 एकक स्थानी. हा, ओके. तसं पण प्रत्येक प्रश्न नाही ना जुळू शकत. 10 एकक स्थानी शून्य आहे फक्त तो. एकक स्थानी शून्य आहे. एकक स्थानावरती एकच अंक असतो. दशक स्थानावरती पण एकच अंक असतो. शतक वरती पण एकच असतो. त्या स्थानांवरती अंक एकच घ्यावा लागतो. तसं म्हणणं थोडंसं चुकीचं राहील. तुम्ही बरोबर उत्तर काढलं, पण ती पद्धत थोडीशी चुकीची आहे. बरं, पण आता 59चा संबंध हा 47शी आहे, तर 83चा संबंध कोणाशी असेल? त्र्याहत्तर. बरोबर. बरं, आता या सर्वच आपल्याला पाहता क्षणी या समजतात की या मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या आपल्याकडे पर्यायामध्ये एकच आहे, 73 आहे. आणि ह्या ज्या आहेत 70, 95 आणि 81, म्हणजे 59 पण मूळ आहे. मूळचा संबंध मूळशी झाला. आणि 83चा संख्या म्हणजे 83 पण मूळ आहे, तर त्याची मूळ ही 73 आहे. किंवा क्रमवार, मागील क्रमवार संख्या एकाडे जशा सोडून घेतो आपण, तशी मागची 59च्या अगोदरची मूळ संख्या ही 53 आणि 53च्या अगोदरची 47, म्हणजे एक सोडली मागची आणि त्याच्या अगोदरची मूळ संख्या इथे आहे क्रमवार. तशाच प्रकारे 83च्या अगोदरची 79 आणि त्याच्या अगोदरची 73 ही अशी मागील दुसऱ्या क्रमांकाची संख्या होईल, मूळ संख्या. बरं, प्रश्न सर्वांना समजलाय का? आणखी एक्सप्लेन करावं लागेल? काहीच नाही नाही लक्षात? मॅम, मॅम समजला. मॅम अजून किती वेळ राहिला आहे? एकच मिनिट राहिला आता. हाच शेवटचा प्रश्न आहे आपला. क्रमवार मागील मूळ संख्या, क्रमवार मागील एक सोडून मूळ संख्या, असं करा. मूळ संख्या म्हणजे एक संख्या सोडून दिली आणि त्याच्या पुढची मूळ संख्या आहे. 59च्या अगोदरची मूळ तशा प्रकारे 83च्या अगोदरची मूळ संख्या मॅम 83 आहे. आणि 504 6चा घन 216 हा, वजा प्रत्येक 7. पेराचं उत्तर